पुणे विधान परिषद उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये मोठा ड्रामा। विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं राष्ट्रवादीत नाराजी। काकडेंसह आता सुनील टिंगरेंनीही भरला उमेदवारी अर्ज। भाजपकडून विधान परिषदेसाठी 11 जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर। अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरेंना उमेदवारी तर अमरावतीतून प्रवीण पोटे यांना उमेदवारी। दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ। व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 42 रुपयांची वाढ तर 5 किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही 11 रुपयांची वाढ। घरगुती सिलेंडरच्या किमतीत मात्र बदल नाही। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ। किमतीत 2% वाढ झाल्यानं प्रति बॅरलची किंमत $93वर जाऊन पोहोचली। इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमुळे किमती वाढल्याचा अंदाज। महाराष्ट्रात मान्सूनची 10 जूनपर्यंत प्रतीक्षाच। एल निनोचा पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा वॉर प्लॅन तयार। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी। सातारच्या खटाव तालुक्यामध्ये गारांचा पाऊस। रस्त्यांना नदीचं स्वरूप। अहिल्यानगरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस। झाडं आणि विजेचे खांब कोसळले। त्र्यंबकेश्वर मंदिरातील 2500 रुपयांच्या तात्काळ दर्शन योजनेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। एकाच दिवशी तब्बल 20 लाख रुपयांचं दर्शन तिकिटांची झाली विक्री। अवघ्या 4 दिवसांमध्ये 1400 तिकिटांची विक्री। खासदार संदीपान भुमरेंच्या निवासस्थानी झाली चोरी। मोबाईल फोन केला लंपास। चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। खासदारांच्याच घरात चोरी झाल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। केदारनाथ यात्रा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्यानं निर्णय। हवामान सुधारल्यानंतरच पुढची यात्रा होणार सुरू। ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढली। ब्रह्मोस, आकाश आणि नेत्र खरेदी करण्यात अनेक देशांचं स्वारस्य। 21,000 कोटींचा भारतासोबत करार।